सिंधुदुर्गमधील परिस्थिती पाहूया। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आलेला आहे, तर वेंगुर्ल्यातील होडावळे आणि कसालकुंदे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे। त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं असेल तर छोटे मोठे जे ओढे आहेत त्यांना इथे पूर आलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय। त्याशिवाय जिल्ह्यातील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होताना इथे पाहायला मिळत आहे। त्याशिवाय काही भागातली शेती जी आहे ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि या मुसळधार पावसाचा जो परिणाम आहे तो कोकण रेल्वेवरती झालेला देखील पाहायला मिळतो। कारण कोकण कन्या असेल किंवा दादर तुतारी एक्सप्रेस असेल किंवा निजामुद्दीन एक्सप्रेस असेल, ह्या रेल्वे उशिराने धावत आहेत। जवळपास 2 ते 3 तास उशिराने ह्या रेल्वे धावत आहेत। त्यामुळे कोकण रेल्वेवर देखील या पावसाचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। जिल्हा प्रशासन आहे यांनी सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घेण्याचं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।